नमस्कार मुलांनो, मी शाल्मली आहे आणि आज माझ्यासोबत मोहम्मद रिझवान आहे. आणि पुन्हा स्वागत आहे. यापूर्वी तुम्ही गुरुत्वाकर्षणामुळे होणारे त्वरण आणि मुक्त पतन याबद्दल शिकलात. आता आपण थ्रस्ट आणि दाब याबद्दल काही माहिती गोळा करूया. शिकण्याचे परिणाम. या सत्राच्या शेवटी तुम्हाला धक्का, दाब, द्रव पदार्थांमध्ये दाब, द्रव पदार्थांमध्ये होणारा दाब, हवेचा दाब, वातावरणाचा दाब, बॅरोमीटर, द्रव पदार्थात एच खोलीवरचा दाब, द्रव पदार्थांमध्ये खोलीच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचा दाब यातला फरक समजेल. कीवर्ड्स. जोर, पृष्ठभागावर लंबवत कार्य करणारी शक्ती. दाब, प्रति युनिट क्षेत्रफळ पृष्ठभागावर लावलेला बल. वातावरणाचा दाब. बॅरोमीटर, वातावरणीय दाब मोजतो. सत्र सुरू करण्यापूर्वी चला हा संकल्पना नकाशा पाहूया. पृष्ठभागावर लंब असलेल्या वस्तूवर कार्य करणाऱ्या बलाला थ्रस्ट असे म्हणतात. खालील परिस्थितींचा विचार करून थ्रस्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. समजा तुम्हाला बुलेटिन बोर्डवर पोस्टर लावायचे असेल. हे करण्यासाठी तुम्हाला बोर्डवर तुमच्या बोटाने ड्रॉइंग पिन दाबाच्या लागतील. तुम्ही पिनच्या डोक्याच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर बल लावता. हे बल बोर्डच्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाला लंब दिशेने निर्देशित केले जाते. थ्रस्टबद्दल अधिक समजून घेण्यासाठी आपण दुसरी परिस्थिती पाहू. समजा तुम्ही मोकळ्या वाळूवर उभे आहात. तुमचे पाय वाळूमध्ये खोलवर जातात. आता वाळूवर झोपा. तुम्हाला आढळेल की तुमचे शरीर वाळूमध्ये खोलवर जाणार नाही. दोन्ही प्रकरणांमध्ये वाळूवर लावलेला बल तुमच्या शरीराचे हे वजन आहे. तुम्हाला हे कळले आहे का की वजन म्हणजे उभ्या दिशेने काम करणारी बलं आहेत. हे बल वाळूच्या पृष्ठभागावर लंबवत काम करत राहते. जेव्हा तुम्ही सैल वाळूवर उभे राहता तेव्हा बल म्हणजेच तुमच्या शरीराचे वजन तुमच्या पायांच्या क्षेत्रफळाइतक्या क्षेत्रफळावर काम करत असते. पण जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तेच बल तुमच्या संपूर्ण शरीराच्या संपर्क क्षेत्रफळाइतक्या क्षेत्रफळावर काम करते, जे तुमच्या पायाच्या क्षेत्रफळापेक्षा मोठे असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रांवर समान परिणामाच्या बलांचे परिणाम हे वेगळे वेगळे असतात. वरील प्रकरणांमध्ये जोर हा समान असतो, पण परिणाम हे वेगळे असतात. म्हणून जोराचा परिणाम तो कोणत्या क्षेत्राच्या काम करतो यावर अवलंबून असते. उभे असताना वाळूवर होणाऱ्या दबाचा परिणाम झोपण्यापेक्षा हा जास्ती असतो. युनिट क्षेत्रावरील जोराला दाब असे म्हणतात. दबाव. जोर क्षेत्र
जोर आणि क्षेत्रफळाच्या SI एककाऐवजी आपल्याला दाबाचे SI एकक न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल असे मिळते. लहान क्षेत्रफळावर काम करणाऱ्या बलाचा दाब जास्ती असतो आणि मोठ्या क्षेत्रफळावर काम करणाऱ्या बलाचा दाब हा कमी असतो. यामुळे नखेला टोकदार टोक असते, चाकूंना तीक्ष्ण कडा असतात आणि इमारतींचा पाया हा रुंद असतो. सर्व द्रव आणि वायुद्रव असतात. घन पदार्थ त्यांच्या वजनामुळे पृष्ठभागावर दाब देतो. तसेच द्रव पदार्थांचे वजन असते आणि ते द्रवाच्या सर्व दिशांना आणि सर्व बिंदूंवर देखील दबाव टाकतात. कोणत्याही मर्यादित वस्तुमानाच्या द्रवात टाकलेला दाब सर्व दिशांना न बदलता प्रसारित होतो. जेव्हा फुगा भांड्यात पाण्यात बुडवला जातो तेव्हा तो लगेच वर येतो आणि पाण्यावर तरंगतो. यावरून असे दिसून येते की पाण्याच्या वरच्या दिशेने दबाव येतो. द्रवदाब बाजूच्या बाजूंना देखील कार्य करतो. जेव्हा पाण्याच्या बाटलीला बाजूंनी छिद्र पाडले जाते तेव्हा आपल्याला वेगाने पाणी बाहेर येताना दिसते. हवेच्या दाबाची संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एका कृतीचा विचार करूया. काचेचा ग्लास घ्या आणि त्याच्या तळाशी काही कापसाचा गोळा चिटकवा. पाण्याच्या तळापर्यंत पाण्यात उलटे बुडवा. टेबल पाण्यातून बाहेर काढा. आपल्याला आढळते की कापूस ओला नाही. हे ग्लासमध्ये असलेल्या हवेद्वारे पाण्यावर लावलेल्या जाणाऱ्या हवेच्या बलामुळे असे होते आणि ग्लासमध्ये पाणी जाण्यापासून ते रोखते. पाण्याच्या एकक क्षेत्रफळावरील हा बल म्हणजे हवेचा दाब. पृथ्वीवरील सर्व वस्तू सतत वातावरणीय दाबाच्या अधीन असतात. वातावरणाचा दाब म्हणजे पृथ्वीच्या एका युनिट पृष्ठभागाच्या क्षेत्रफळावर वातावरणातील हवेचा बल किंवा जोर. वातावरणीय दाब वातावरणाची शक्ती पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. येथे बल हे वजन म्हणून लिहिले जाऊ शकते. वातावरणीय दाब वातावरणाचे वजन पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. वजन वस्तुमान प्रवेग g. वातावरणीय दाब वातावरणाचे वस्तुमान g पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. वस्तुमान घनता आकारमान. वातावरणीय दाब वातावरणाची सरासरी घनता. वातावरणाची आकारमान जी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. आकारमान क्षेत्रफळ उंची. सरासरी घनता रो आहे. वातावरणीय दाब पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. वातावरणाची उंची जी पृथ्वीच्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. वातावरणीय दाब वातावरणाची उंची h g. वातावरणीय दाब h g.
बॅरोमीटर हे वातावरणाचा दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पहिला बॅरोमीटर टॉरिसेली ने पारा वापरून शोधून काढला होता. या बॅरोमीटरमध्ये एका टोकाला बंद असलेली सुमारे 1 मीटर लांबीची काचेची नळी असते. नळी पूर्णपणे शुद्ध पाराने भरलेली असते, जेणेकरून आत कोणतेही हवेचे फुगे राहणार नाहीत. नळीचे उघडे टोक अंगठ्याच्या बोटाने बंद केले जाते आणि नंतर पाराच्या भांड्यात उलटे केले जाते. नळीच्या आत असलेल्या पाऱ्याचे वजन बाटलीतील पारावर जोर देते. त्याच वेळी वातावरणाचा दाब पाराच्या पृष्ठभागावर कार्य करतो. जेव्हा पारा स्तंभामुळे होणारा जोर वातावरणाच्या दाबाने समतोल होतो, तेव्हा नळीच्या आत असलेला पारा 76 सेंटीमीटर स्थिर उंचीवर पोहोचतो, ज्यामुळे नळीच्या वरच्या भागात एक पोकळी राहते. याला वातावरणीय दाब असे म्हणतात. आपण एक कंटेनरचा विचार करूया, ज्यामध्ये A घनतेचा द्रव आणि H उंचीचा दंडगोलाकार स्तंभ असलेल्या द्रवाच्या पृष्ठभागापासून अंतरावर आहे. द्रवस्तंभाचे आकारमान हे V=AH, म्हणजेच वस्तुमान आकारमान आणि घनता m=AH असे मानले जाते. म्हणजेच mg=AH जलस्तंभावर कार्य करणारे बल आहेत. वजन W अनुलंब खाली. वातावरणाच्या दाबामुळे वरच्या पृष्ठभागावरील बल हे अनुलंब खाली असते. द्रव ज्या स्थिर दाबामुळे स्तंभाच्या खालच्या पृष्ठभागावरील बल हे अनुलंब वर कार्य करते. न्यूटनच्या नियमावरून आपल्याला मिळते की PA=P0A+W. आपल्याला माहित आहे की W=AH ने ते बदलल्यास आपल्याला असे मिळते की PA=P0A+AH. दोन्ही बाजूंनी A रद्द केल्यास आपल्याला मिळते P=P0+H. याचा अर्थ असा की स्थिर खोलीवर द्रवाच्या आत दाब स्थिर असतो. आपण H उंचीच्या द्रवाच्या दंडगोलाकार स्तंभावर विचार करूया. त्याचे क्रॉस सेक्शनल क्षेत्रफळ हे A आहे आणि द्रवाची घनता समजा. H1 खोलीवर द्रवामध्ये दाब P1 असा असतो. P1=P0+H1 हा फॉर्म्युला आपण वापरूया. त्याचप्रमाणे H2 खोलीवर दाब हा P2 असतो. मग समजा P2=P0+H2 आहे असं आपण समजूया. हे दोन्ही समीकरणे सोडवल्यास आपल्याला मिळते P2-P1 H2 P2-P1 H2 आपल्याला माहित आहे की H=H2 तर आपल्याकडे आहे आता P2-P1 द्रवामधील दोन पातळ्यांमधील दाब फरक हा ρgh
हे द्रव रो आणि जी च्या घनता स्थिरांक आहे. म्हणून खोली वाढल्याने दाबात फरक पडतो. लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी. पृष्ठभागावर लंब असलेल्या वस्तूवर लावल्या जाणाऱ्या बलाला जोर असे म्हणतात. युनिट क्षेत्रावरील जोराला दाब म्हणतात आणि त्याचे SI एकक हे न्यूटन पर स्क्वेअर मीटर किंवा पास्कल असे आहे. लहान क्षेत्रावर काम करणाऱ्या बलाचा दाब जास्ती असतो आणि मोठ्या क्षेत्रावर काम करणाऱ्या बलाचा दाब हा नेहमी कमी असतो. कोणत्याही मर्यादित वस्तुमानाच्या द्रवपदार्थात वापरल्या जाणाऱ्या दाब सर्व दिशांना न बदलता प्रसारित केला जातो. वातावरणीय दाब म्हणजे एक युनिट पृष्ठभागावर वातावरणीय हवेने केलेला बल किंवा जोर होय. वातावरणीय दाब इज इक्वल टू रो इंटू H इंटू G. बॅरोमीटर हे वातावरणीय दाब मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण आहे. द्रवातील दोन पातळ्यांमधील दाब हा फरक B किंवा रो GH. धन्यवाद.